देवरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सिम्बायोसिस कॉलेजमध्ये एक विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत होता. त्या विद्यार्थ्याला त्याचा मित्र त्यामधील या गुन्ह्यामधील आरोपी अनिल चौधरी आणि त्याचे इतर साथीदार यांनी त्याच्याकडून पैसे काढण्याच्या उद्देशानं त्या फिर्यादीच्या खिशामध्ये गांजा सदृश्य एक पाकिट ठेवलं आणि त्यानंतर मग जो अनिल चौधरी आहे आणि इतर दुसरा आरोपी हुसेन डांगे यांनी त्यांच्या ओळखीचे दोन पोलीस त्यांना बोलावून घेतलं आणि पोलिसांच्या मार्फतीनं अंगझडती घेतली असता फिर्यादीच्या खिशामध्ये गांजा सदृश्य पाकिट मिळून आलं आणि त्यानंतर मग हे जे आरोपी आहेत त्यांनी फिर्यादीवर प्रेशर करून त्यांच्याकडून सदरचं प्रकरण गुन्हा दाखल न होण्याच्या दृष्टीनं मिटवण्याच्या बाबतीत चर्चा करून 20 लाख रुपयाची मागणी केली. नंतर तडजोडी आणखी 8 लाख रुपये देण्याचं ठरलं आणि सदर 8 लाख रुपयाच्या बदल्यामध्ये फिर्यादी कडून अकाउंटवरून जे आरोपी आहेत त्यांच्या इतर साथीदार आरोपींच्या अकाउंटवर 5 लाख रुपये जवळपास रक्कम घेण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं हा जो फिर्यादी आहे फिर्यादीवर दबाव आणून या ठिकाणी त्याच्याकडून पैसे वसूल करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगानं देवरूड पोलीस स्टेशनला खंडणी त्याचबरोबर त्याला घेऊन जाण्याबद्दल आणि त्या सर्व 8 आरोपींनी मिळून एकत्रितरित्या कट रचल्याबद्दलचा गुन्हा दाखल असून 8 पैकी 4 आरोपी अटक आहेत. उर्वरित 4 आरोपींचा शोध बाकी आहे. सदर 8 आरोपींमध्ये 2 आरोपी हे देवरोड पोलीस स्टेशनला काम करणारे पोलीस कर्मचारी पण आहेत. त्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे. जे मिळालेले 4 आरोपी आहेत त्यांना कोर्टामध्ये हजर केला असता 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. उर्वरित आरोपींचा शोध आणि गुन्ह्याचा तपास हे गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त देवरोड विभाग हे तपास करीत आहेत. त्याचबरोबर हे पोलीस कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध जी विभागीय कार्यवाही आहे ती पण प्रस्तावित करण्यात येत आहे.